हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. चला तर मग आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत पौष्टिक, चविष्ट आणि ऊर्जा देणारे मखाना, खारीक, खोबरं आणि ड्रायफ्रूट्स लाडू. सर्वप्रथम मखाना हलक्या आचेवर छान कुरकुरीत भाजून घ्या. त्यानंतर खारीक, सुके खोबरे, बदाम, काजू आणि आवडीनुसार इतर ड्रायफ्रूट्स वेगवेगळे भाजून घ्या. मखाना भाजून इथे छान कुरकुरीत झाला आहे आणि इथे मी खारीक आणि खोबरं याची पावडर घेतली आहे. जर पावडर अवेलेबल नसेल तर तुम्ही खारीकचे बारीक काप करून आणि खोबरं किसून ते तुपामध्ये छान रोस्ट करून मिक्सरमध्ये त्याची पावडर करून घ्या. इथे आपण गूळ बारीक करून घेतला आहे आणि मखाना आणि ड्रायफ्रूट्स जे आपण छानपैकी रोस्ट केले आहेत त्यांचीसुद्धा पावडर करून घेतली आहे. आता आपण मंद गॅसवर एक मोठं असं पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे इथे गोवर्धनचं तूप टाकत आहे. आणि आता हे तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत. इथे मी जवळपास 1 किलो गूळ बारीक केला आहे, पण आपलं जे साहित्य आहे त्यासाठी मी 1/2 किलो गूळ वापरणार आहे. आपण अर्धा किलो खारीकची पावडर, अर्धा किलो खोबरं पावडर, अर्धा किलो मखाना पावडर आणि दीड कप काजू आणि बदाम यांची पावडर घेतली आहे आणि मी 2 चमचे खसखस घेतली आहे. अजून त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता, जसं की पिस्ता घालू शकता, पंपकिन सीड्स घालू शकता. ते सुद्धा तुपामध्ये ड्राय रोस्ट करून नंतर त्याची पावडर करून ॲड करा. आपला गूळ पूर्णपणे मेल्ट होईपर्यंत आपण सर्व जे पावडर केले आहेत ते एका कढईमध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. हे लाडू केवळ चवीलाच अप्रतिम नाहीत तर शरीराला ऊर्जा देणारे, मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आणि प्रवासात किंवा नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे लाडू रोजच्या हेल्दी स्नॅक्ससाठी खूप उत्तम आहेत आणि साखरेऐवजी गुळाचा वापर करून तयार केलेला हा एनर्जी लाडू तुम्ही नक्की करून पहा. आता आपण सर्व पावडर एकत्रित व्यवस्थितपणे मिक्स करून घेतली आहे आणि आपला गूळ आहे तो सुद्धा छानपैकी मेल्ट व्हायला सुरुवात झाली आहे. आता आपला गूळ हा व्यवस्थितपणे वितळला आहे. तर आता आपण गॅस बंद करणार आहोत. मग हे पातेलं एक साईडला घेऊन सर्व पावडर व्यवस्थितपणे या पाकामध्ये मिक्स करणार आहोत. गॅस चालू ठेवून पावडर मिक्स केली तर खाली पावडर आपली करपण्याची शक्यता असते, म्हणून आपण गॅस बंद करून पातेलं साईडला घेऊन ही पावडर त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. वरून यामध्ये तुम्ही थोडीशी वेलची पूड घालू शकता आणि हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करा. हे मिश्रण व्यवस्थित असं एकजीव झाल्यानंतर ते कोमट असतानाच हाताला तूप लावून सुंदर गोल लाडू वळा. जर लाडू अजूनही व्यवस्थित वळत नसतील तर तुम्ही एका दुसऱ्या कढईमध्ये थोडंसं 1 चमचा तूप घालून त्यामध्ये थोडासा गूळ टाकून त्याचा पाक करून परत तो पाक ह्या मिश्रणामध्ये ॲड करू शकता. तर मग कशी वाटली ही रेसिपी? ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्वादिष्ट व पौष्टिक रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.